असं म्हणतात, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. आता मी हे तर नाही सांगू शकणार की हे वाक्य प्रत्येक पुरुषासाठी किती खरे आहेत, पण बहुतेक वाराणसी आई सोबतीला नसती तर बाबांना परमेश्वर प्राप्ती करायला खूप कठीण झाले असते. मातोश्री आईंबद्दल बोलायचंच झालं तर आई या शब्दात फक्त 2च अक्षरे आहेत, पण या शब्दात आभाळा एवढं सामर्थ्य आहे. संपूर्ण विश्व या शब्दात सामावलेलं आहे. आई हा अनमोल शब्द आहे. आई ही प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. आईसाठी काय लिहू, आईसाठी काय बोलू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे. आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. आकाशाचा शब्द केला, समुद्राची शाई केली, तरी वाराणसी आईंची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी, हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य आहेत आणि ते अगदी खरे आहेत. आई हा शब्द जरी साधा सोपा वाटत असला तरी संपूर्ण जगाला सामावण्याची ताकद या शब्दात आहे. चला तर पाहूया अशाच आपल्या सर्वांच्या लाडक्या, त्यागी, सहनशील, समर्पित आणि मायाळू वाराणसी आईंबद्दल. एक जुलै 1926 रोजी श्री बापूजी बुर्डे यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झाली. कोणाला माहीत होतं की ही कन्या समोर जाऊन भगवत प्राप्तीच्या कार्याला सहकार्य करेल. मे महिन्यात 1938 साली मातोश्री वाराणसी आईंचे लग्न बाबा जुमदेवजींशी झाले. लग्नानंतर बाबा व आईंच्या पोटी एकूण 3 अपत्य जन्माला आले, परंतु दुर्दैवाने त्यापैकी 2 अपत्य परमेश्वरात विलीन झाले आणि एक अपत्य डॉक्टर मनोज जुमदेवजी ठुबरीकर हे आहेत. बाबांना जेव्हा संन्यासाकडून भगवत प्राप्तीचा मंत्र मिळाला तेव्हा बाबांनी तो मंत्र घरच्या प्रत्येक सदस्याला दाखवला आणि सांगितले की त्या संन्यासांनी सांगितले आहे की हा विधी करताना काही जण आंधळे झालेत आणि जर का हा विधी साध्य झाला नाही तर विधी करणारा हा पागल होऊ शकतो, आंधळा होऊ शकतो किंवा मरूही शकतो. जेव्हा कुटुंबातील एकही व्यक्ती भगवत कृपा प्राप्त करण्याची ही विधी पूर्ण करण्यास समोर आला नाही तेव्हा बाबांनी स्वतःच हा विधी पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि बाबांनी केलेल्या निश्चयाची पूर्ती करण्यासाठी आईने खूप तोलामोलाचे सहकार्य केले. म्हणजेच आईला माहीत होते की ही विधी जर साध्य झाली नाही तर त्यांचे पती आंधळे होऊ शकतात, पागल होऊ शकतात किंवा मरूही शकतात. तरीही आईने बाबांना ती विधी पूर्ण करू दिली. यावरून आई किती निडर आणि ठाम होत्या हे गुण दिसून येतात. आईने केलेल्या या सहकार्यामुळेच बाबा भगवत कृपा प्राप्त करू शकलेत. एखादी बाई असती तर तिने सरळ आपल्या पतीला म्हटले असते की तुम्हाला हे सर्व करण्याची काही गरज नाही, उद्या तुम्हाला काही झालं तर आमचं काय होईल. कारण आपण सेल्फिश आहोत, आपण आपलाच विचार करतो आणि साहजिक आहे, आम्ही साधारण माणसं आहोत, आमच्याकडे इतकी निडरता असूच शकत नाही. ती वाराणसी माऊली होती, बाबा जुमदेवजींची पत्नी होती. ही काही साधारण गोष्ट नाही आहे. म्हणतात की मानव मृत्यूलोकात जन्माला आला आहे आणि त्याला एक दिवस हे जग सोडून जावेच लागते. हे त्रिकालबाधित सत्य आहे, परंतु तो केव्हा या जगातून जाईल हे कोणीही निश्चितपणे सांगू शकणार नाही. इतिहास पाहिला असता असे आढळून आले आहे की जे परमेश्वराची खरी कृपा प्राप्त करतात व योगी असतात त्यांनाच त्यांच्या मृत्यूबद्दल चाहूल लागते. त्यांना त्यांच्या मृत्यूची वेळ आणि दिवस कळतो, त्यामुळे तेच त्यांच्या शिष्यांना मृत्यूची माहिती देऊ शकतात. तर असेच एक दिवस 1988 सालच्या जानेवारी महिन्यात बाबांना आपल्या मृत्यूबद्दल साक्षात्कार झाला आणि बाबा जोरजोराने रडू लागले. त्यावेळी तिथे बाबांचे पुतणे श्री रमेशजी ठुबरीकर व सेवक श्री मेघराजजी कोहाड उपस्थित होते. बाबा त्यांना सांगू लागले की मी आता जास्त काळ जगू शकणार नाही. हे ऐकून ते दोन्ही सेवक पण खूप रडू लागले. त्यांना विचार आला की जर बाबा हे जग सोडून गेले तर आम्हाला मार्गदर्शन कोण करेल. आणि म्हणून श्री मेघराजजी कोहाड यांनी बाबांना विनंती केली की आम्ही बाबांची निराकार बैठक घेऊ आणि त्यात बाबा हनुमानजीला विनंती करू. ठरल्याप्रमाणे 20 जानेवारी 1988 रोजी नागपूर मंडळाच्या वतीने सर्व मार्गदर्शकांची बैठक झाली. त्यात श्री कोहाडजी यांनी प्रणाम करून भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली की आम्ही सेवक अनाडी असल्यामुळे दैवी शक्तीबद्दल माहिती तसेच मानव जागृतीच्या कार्याकरिता बाबांचे आम्हा सेवकांना नियमित सहयोग आणि मार्गदर्शन आणखी काही वर्षांकरिता पाहिजे व आपण हा योग आम्हास द्यावा. त्यानंतर परमेश्वर रूपी बाबांनी मार्गदर्शन केले आणि सांगितले कि भगवंत आपकी इच्छा पूरी करेंगे और अगले आदेश तक मार्गदर्शन करेंगे. विधिलिखित टळत नसते असे म्हणतात. त्याप्रमाणे काही दिवसांनी बाबा जुमदेवजींची तब्येत बिघडली आणि त्यांना डॉक्टर तोलानी यांच्याकडे नेण्यात आले. बाबांचे चेकअप करताना डॉक्टर तोलानी हे आश्चर्यचकित झाले, कारण ज्या अवस्थेत बाबा होते
त्या अवस्थेत कोणताच व्यक्ती जिवंत राहू शकत नव्हता. बाबांची प्रकृती बरी नाही हे समजताच त्यांचा मुलगा डॉक्टर मनो बाबांना भेटायला नागपूरला आले आणि बाबांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. उपचारादरम्यान असे लक्षात आले की बाबांच्या हृदयामध्ये काहीतरी त्रास आहे. त्यावेळेस आई एकदम ठणठणीत होत्या, पण मनातून त्या थोड्या भिलेल्या दिसत होत्या. त्यांना बाबांच्या प्रकृतीविषयी खूप काळजी वाटत होती. 23 डिसेंबर 1989 रोजी व्हर्जिनिया येथे बाबांच्या छातीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या दिवशी आई बाबांना बघण्याकरिता दवाखान्यात गेल्या होत्या, पण बाबांना बेशुद्ध अवस्थेत बघून त्या स्वतःच शुद्ध हरपून बसल्या. तेव्हा आईला प्रथमोपचार देऊन घरी आणण्यात आले आणि बाबांनाही 30 डिसेंबर 1989 दवाखान्यातून सुटी मिळाली. पण आईची प्रकृती दिवसेंदिवस खूप बिघडत चालली होती. जवळजवळ 5 महिने आई बेशुद्ध अवस्थेत राहिल्या आणि 31 जुलै 1990 सकाळी 6:20 त्यांनी शेवटचा श्वास सोडला. सर्व सेवकांच्या हृदयाचे ठोके एका क्षणाला बंद करून आई निघून गेल्या. त्यांचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला. सर्व सेवकांच्या मनाला चटका देऊन त्या सर्वांपासून दूर निघून गेल्या. आई फार दयाळू होत्या. त्या प्रत्येक सेवकाची परस्पर चौकशी करायच्या. सर्वांना आपुलकीच्या भावनेने समजावून सांगायच्या. सर्व सेवकांना आजही त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आईने प्रत्येक सेवकांच्या हृदयात त्यांच्या स्वतःच्या आईपेक्षा जास्त जवळचे स्थान निर्माण केले आहे. आईसाठी फक्त इतकंच म्हणू शकतो, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. काही दिवसांनी बाबांनी मार्गदर्शन करताना सर्व सेवकांना सांगितले की खरं तर बाबाच हे जग सोडून जायला पाहिजे होते, पण सेवकांच्या आग्रहास्तव बाबांनी निराकार बैठकीत सेवकांना शब्द दिला होता की पुढील आदेशापर्यंत सेवकांबरोबर राहून मार्गदर्शन करतील. परंतु बाबांचे आयुष्य पूर्ण झाले होते आणि परमेश्वराने शब्द दिला होता. मग बाबांना पुढील आयुष्य कोठून मिळणार? कारण विधिलिखित टळत नसते. माणूस जन्माला येताना त्याच्या आयुष्याचा कार्यकाळ आधीच ठरलेला असतो. पण आईला वाटले की बाबांनी सेवकांची जास्तीत जास्त दिवस सेवा करून सेवकांना परमेश्वरी कृपा मिळवून देण्याचे आणि दैवी शक्तीच्या प्रती जागृती निर्माण करण्याचे कार्य अविरत करावे. आणि तेव्हा वाराणसी आईंनी भगवंतास विनंती करून आपले उर्वरित आयुष्य बाबांना प्रदान केले. आणि म्हणून बाबांचे ऑपरेशन झाल्यावर बाबांना जीवनदान मिळाले व त्याच वेळेस आमच्या सर्वांची आई बेशुद्ध झाल्या. त्या नेहमी करतात. आईचे आयुष्य पूर्ण झाले नव्हते, पण हा भगवंताने घडविलेला योगायोग आहे. आईने आपले उर्वरित आयुष्य बाबांना दिले. धन्य त्या आम्हा सेवकांची आई ज्यांनी आपले आयुष्य सेवकांच्या कल्याणाकरिता आणि संयोगाकरिता बाबांना दिले. अशा प्रकारे आईच्या उर्वरित आयुष्याची परिणती बाबांच्या आयुष्याला जीवनदान करण्यात आली. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. चला तर भेटूया नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नमस्कार करणेही विसरू नका. नमस्कार सर्वांना, माझ्या आदरपूर्वक नमस्कार. नमस्कार जी.